अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, एकादशीला आपण तुळशीला पाणी का घालू नये, तुळशीचे पाने का तोडू नये आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श का करू नये, हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आपण म्हणजे भगवान हरी विष्णूंचा नैवेद्य करतो आपण, तर त्या नैवेद्यावर आपल्याला तुळशीची पाने ठेवत असतो आपण. तर हे काही आपण जरी नाही केलं घरामध्ये, एखाद्या 2 वस्तू कमी झाल्या नैवेद्यामध्ये तरी चालतील, पण तुळशीचे पान हे आवर्जून आपल्याला नैवेद्यावर ठेवावं लागतात. कारण जेव्हा आपण नैवेद्यावर तुळशीचे पान नसले, तर आपला तो नैवेद्य परिपूर्ण होत नाही. कारण भगवान विष्णूंना ज्यावर आपण तुळशीचे पान ठेवतो, तेव्हा ते भगवान हरिविष्णूंना तो परिपूर्ण नैवेद्य अर्पण केल्याचा पूर्ण आपल्याला फळ मिळत असतं. इतकी भगवान हरिविष्णूंना तुळस प्रिय आहे. आणि तुळस ही म्हणजे वृंदादेवी आहे. तर वृंदादेवी सुद्धा इतकी भगवान हरिविष्णूची नसीम भक्त होती. आणि ती पण व्रत, वैकल्य, सेवा खूप करायची. आणि आपला म्हणजे जसं आपण आता एकादशी करतो, तशी वृंदादेवी सुद्धा भगवान हरिविष्णूंची एकादशी करत असते. तर ही भगवान हरिविष्णूंची एकादशी सगळेच जण करत असतात आणि सगळ्यांच्याच घरामध्ये तुळस असती. रोज आपण पूजा करतो त्याची. आणि पूजा पण अशी म्हणजे आपण सगळेजण म्हणजे ज्यांना जशी जमेल तशी पूजा करत असतात. तर आपण रोज कसं करतो, दिवा लावतो, धूप-दीप अगरबत्ती ओवाळतो, पाणी घालतो तुळशी मातेला आणि आपल्याला प्रसाद जो काही असेल तो आपण अर्पण करत असतो. तर तसा रोजचा नियम असतो. पण आपल्याला एकादशीच्या दिवशी आपण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला ही पूजा आपल्याला म्हणजे तुळशीला पाणी घालता येत नाही. आपल्याला तुळशीला स्पर्श करता येत नाही. पानं जरी तोडायची असेल तर आपल्याला ते तोडता येत नाही. आपण काही जर आपल्याला असेल तर आपण आदल्या दिवशी ते पानं तोडून ठेवले तरी चालतील. पण त्या दिवशी आपल्याला पानंही तोडता येत नाही. पहा, एखाद्या जर झाडाची आपण फांदी तोडली, तर एखादा म्हणजे कुटुंबातला माणूस तोडल्यासारखं होतं. हे आपल्याला त्या झाडाचा श्राप लागत असतो. तसंच आपल्या या तुळशी मातेचं सुद्धा आहे, वृंदादेवीचं सुद्धा आहे. कारण ती वृंदादेवी सुद्धा ही भगवान हरिविष्णूंची नसीम भक्त असते. ती सुद्धा एकादशी आपल्यासारखंच करत असते. आपण जशी एकादशी करतो, तसंच वृंदादेवी सुद्धा भगवान हरिविष्णूची एकादशी करत असते. आणि ती नसीम भक्त असल्यामुळे ती निर्जला एकादशी करत असते. आणि आपण तरी आपल्या एकादशीला आपण काहीतरी फराळाचं खातो, काही चालूच असतं आपलं. पण वृंदादेवीचं तसं नसतं. वृंदादेवी ही निर्जला एकादशी करते. आणि जेव्हा जर देवीची जर निर्जला एकादशी असेल आणि त्या दिवशी जर आपण त्यांना पाणी अर्पण केलं त्या एकादशीत, तर त्यांचा तो उपास मोडला जातो आणि आपल्याला पाप लागतं. आणि आपल्याला काय असतं, की आपल्याला वाटतं आपण जेव्हा एकादशी करतो, काही उपास करतो, तर आपल्याकडनं कुठल्या याचं पाप झालं नाही पाहिजे. कोणाला आपण कोणाचा अपमान आपल्याकडनं झाला नाही पाहिजे. आपण ही खूप खबरदारी घेत असतो, की आपल्याकडनं काही चुका नाही झाल्या पाहिजे. म्हणून एकादशीच्या दिवशी आपण वृंदादेवीला समजा तुळशी मातेला आपल्याला पाणी घालायचं नाही. कारण तुळस माता ही निर्जला एकादशी करत असते. तर आपल्याकडनं तिचं एकादशीमध्ये व्यत्यय येतो, म्हणून आपल्याला हे त्या दिवशी आपल्याला पाणी अर्पण करायचं नाही आणि पानं सुद्धा तोडायचे नाही. कारण ती नामजपामध्ये तल्लीन झालेली असती. आणि पहा, पहिले ऋषीमुनी कसे अरण्यात याच्यात जाऊन बसायचे, की नामजप असं करताना कोणाचाही म्हणजे आपल्याला व्यत्यय नाही झाला पाहिजे म्हणून अशा ह्याच्यात. तर तसं ते आता देवी वृंदा देवीच आहे, तर तिचं सुद्धा नामस्मरण चालू असतं. तर त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पानं तोडायची नाहीये. आणि कुठल्याही याला बघा, असं काही केलं तर आपल्याला सुद्धा आपल्या कुठल्या नामस्मरणामध्ये म्हणा, कुठल्या कामामध्ये जर कोणी व्यत्यय आणला तर आपल्याला त्याचा राग येतो. तसंच वृंदा मातेचं सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला वृंदा मातेत सुद्धा आपल्याला पानं तोडायची नाही तुळशीच्या दिवशी. आणि आपण मग काही झालं की आपण रागाच्या भरात बोलतो. तसं आपल्याला आपल्याकडनं काही चुका होऊ नयेत म्हणून आपल्याला त्या दिवशी पण म्हणजे पानं वगैरे तोडायची नाही. आणि स्पर्श सुद्धा करायचा नाही. कारण कुठल्याही याला आपण जरी जवळ असा हात लावायला गेलो तर ते स्पर्श झाला तर त्यांचा म्हणजे त्या ह्याच्यातून नामस्मरणामधून लक्ष विचलित होतं. आणि आपल्याला कोणाचाही आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्यावर कोणाचा राग, म्हणजे अपमान करायचा नाही, कोणाचा राग ओढवून घ्यायचा नाही. त्यामुळे आपल्याला त्या दिवशी पण आपल्याला वृंदादेवीची सुद्धा आपल्याकडनं पहिले कधी आपल्याकडनं चुका झाल्या असेल तर त्याची माफी मागायची. आणि इथून पुढे आपल्याला आता लक्षात ठेवायचं, की एकादशीच्या दिवशी आपल्याला पानं तोडायची नाही. पाणी सुद्धा आपल्याला तुळशी मातेला घालायचं नाही. जे तुम्ही पूजा करताल तर नुसतं धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायचं आहे. नैवेद्य जो काही तुम्हाला अर्पण करायचा तो. आणि सूर्यास्तापूर्वी जर तुम्ही गाईचं दूध, शुद्ध दूध जर तुम्ही अर्पण केलं तर ते चालतं. एक म्हणजे सूर्यास्ताच्या पहिले.
पण सूर्यास्तानंतर तुम्हाला पाणी वगैरे त्या एकादशीच्या दिवशी काहीही अर्पण करायचं नाही. बाकी मग तुम्ही कोरडी पूजा करू शकता. धूप-दीप ओवाळून समजा नमस्कार करायचे, प्रार्थना करायची. ही अशी साधी पूजा तुम्ही करू शकता. फक्त एकादशीच्या दिवशी पाणी घालायचं नाही आपल्याला. आणि अशी म्हणजे जर आपण ही व्यवस्थित असं कटाक्षाने नियम जर पाळून पूजा केली, तर नक्कीच आपल्याला तुळशी माता आपल्यावर प्रसन्न होती आणि भगवान हरिविष्णू सुद्धा आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर या दिवशी म्हणजे जेव्हा आता बघा आपण उपवास करतो एकादशीच्या दिवशी, तर त्या दिवशी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही कुठं फराळाचं दान केलं, तुळशी मातेच्या निमित्ताने कोणा सवाष्णीला तुम्ही तिला फराळाचं दिलं, फळ दान केलं, दूध दिलं, तर त्याचे आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. कारण एकादशीला ज्या दिवशी तुम्ही दान करता, एकादशीला म्हणजे जे अन्नदान म्हणा, फराळाचं दान म्हणा, याला खूप महत्त्व आहे. तर ज्या तुम्हाला कुठल्याही एकादशीला करा, तुम्ही आषाढी एकादशी, कार्तिक आपल्या महिन्यातून 2 एकादशी येतात. कुठल्याही एकादशीला जरी तुम्ही दान करत राहिल्या, समजा वर्षाच्या एकादशीला केलं, तरी त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. आणि आपल्याला वृंदादेवी सुद्धा आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करते. कारण आपण हे नियम अटी सगळ्या पाळून आपल्याला पूजा करायची आहे एकादशीची आणि जे काही आपल्याला एकादशीचं जे दानधर्म आहे, ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. आणि एकादशी महात्म्य, विष्णू सहस्त्रनाम आपण घरी आवर्जून आपल्या पठण करायचं आहे. कारण एकादशीला जो करेल ही विष्णू सहस्त्रनाम, एकादशी महात्म्य पठण, त्याला भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मी कृपा आशीर्वाद प्राप्त करत असतात. तुम्हाला सहज वाचता आलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही मोबाईलवर लावूनही श्रवण करू शकता. कारण प्रत्येकाकडेच तो छोटी पोथी आपल्या घरामध्ये असेल, नसेल, तर तुम्ही मोबाईलवर सगळंच असतं. त्यामुळे मोबाईलवर लावून तुम्ही हे ऐकलं तर तुम्हाला त्याचं नक्कीच पुण्य प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.